मराठी कथा एका भिकाऱ्याची भेट। रेल्वे स्टेशनवर रोज एक माणूस बसलेला असायचा। फाटकी अंगरख्याची गुंडाळी, केस विस्कटलेले, डोळे मात्र खूप खोल, जणू खूप काही पाहिलंय त्याने। लोक त्याला टाळायचे, कधी एक नाणं टाकायचे, कधी फक्त नजर चुकवायचे। ते मात्र शांतपणे फक्त बसलेला असायचा। कधी कधी म्हणायचा, देवा याचं भलं कर। एक दिवस ऑफिसला धावत असलेल्या रोहनने त्याच्या हातातलं चहा घेऊन जाताना त्या भिकाऱ्याच्या अंगावर चुकून ओतलं। तो घाबरून म्हणाला, सॉरी बाबा। त्या माणसाने फक्त हसून उत्तर दिलं, वाटलं गरम असेल, पण तू थांबून बोललास एवढं पुरेसं आहे। त्या दिवशीपासून रोहन रोज त्याला चहा देऊ लागला। त्याचं बोलणं वाढलं। तो भिकारी रोज फक्त एकच गोष्ट विचारायचा, काम करतोस ना नीट? आणि शेवटी म्हणायचा, आईबाबांची काळजी घे। काही महिन्यांनी रोहनची नोकरी गेली। एकटेपणा, नैराश्य आणि पैशाची तंगी। एका रात्री त्याला आत्महत्या करावीशी वाटली, पण स्टेशनच्या त्या बाकावर बसलेला तो माणूस दिसला। त्या रात्री त्याने रोहनला थांबवलं, सांगितलं, मुला, पैसा नाही म्हणून जीव द्यायचा नाही, कारण जीव गमावला तर काही उरत नाही। त्या माणसाचं बोलणं त्याच्या काळजात घुसलं। दुसऱ्या दिवशी रोहनने पुन्हा सुरुवात केली। छोट्या फ्रीलान्स कामांनी मार्ग काढला। थोड्या दिवसात एका कंपनीत पुन्हा सिलेक्शन झालं। तो पुन्हा स्टेशनवर गेला, पण तो माणूस तिथं नव्हता। शोधूनही सापडला नाही। शेवटी चौकशी केली। शेजारीचं दुकान सांगू लागलं, अहो तो इथे काही महिन्यांपूर्वी आला होता, पण भिकारी नव्हता। तो एक रिटायर्ड शिक्षक होता। आपल्यासारख्या लोकांना मार्गदर्शन द्यायचा काम करायचा। रोहन स्तब्ध झाला। त्या दिवशी तो कुणीही नसलेला एक भिकारी नव्हता, तो त्याच्या देवदूत होता। एका मनुष्यातून भेटलेला देव होता। मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा। आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।